मी काय अर्थतज्ञ नाही आहे आणि यूट्यूबवर वगैरे सारखं दावे करणारा चार्टर्ड अकाउंटंट अकॅडमिक्स नाही आहे. पण मी काही इंटेलेक्च्युअल माणूस नाही आहे आणि माझ्या बाबतीत आर्थिक एवढ्या गोष्टी आहेत. मी वेल्थ कशी क्रिएट होते, पैसा कसा होतो, लोक कसे वागतात, लय दुनिया पाहिलेली आहे. पण माझं अवेकनिंग झालेलं आहे, इनर अवेकनिंग झालेलं आहे. तेव्हा मला खूप गोष्टी अशा दिसतात, पॅटर्न्स वगैरे. शेतकऱ्यांचं कर्ज 30 जून 2026ला माफ करतील असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. त्यांच्या हेतूबद्दल मला शंका नाही. पण माझं देवेंद्र फडणवीस आणि भाजपला असं विनंती आहे आणि महायुतीला की मला तुम्ही फक्त 3 महिन्यासाठी मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री करा. अर्थमंत्रीपद माझ्याकडे द्या किंवा अर्थमंत्रालय ज्याला द्यायचे मी सांगेन, 2 भाग करेन त्याचे मी तुम्हाला सांगतो. आत्ता महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना सिन्सिअरली, खोटं नाही बोलत मी, असे खूप चमत्कार मिरॅकल्स लोकांनी केलेले आहेत. सिंगापूरच्या प्राईम मिनिस्टरने केले आहेत, दिवाळखोरीतून गरिबीतून काढणाऱ्या अनेक लोकांनी केलेले आहेत प्रयोग. मी माझा प्रयोग करेन आणि 3 महिन्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करून आणेन. आणि नुसती कर्जमाफी नाही, शेतकऱ्यांना सस्टेनेबल बनवेल मी. चॅलेंज आहे माझं, चॅलेंज आहे. तुम्ही मला 3 महिने मुख्यमंत्री करा संपूर्ण, म्हणजे बाकी लुडबुड काही नाही कोणाची काही. मी बरोबर शेतकऱ्यांची सगळी कर्जमाफी करून, त्याची पुनर्बांधणी कर्जाची करून, त्याचं रिप्रोग्रामिंग रिपॅकेजिंग करून, त्या शेतकऱ्यांना ती जी संपत्ती आहे, समजा 1 लाख कोटीची संपत्ती आहे, समजा 1 लाख कोटीची कर्ज माफ करायचं आहे, तर मी डायरेक्ट 1 लाख कोटी फेडणार नाही. मी त्या सगळ्या बँकर्सना बोलवेन, त्या कर्जाच्या व्याजाची पुनर्बांधणी करेन, त्याच्यातून ॲसेट्स क्रिएट करेन. म्हणजे मी कर्ज फेडतानाच, म्हणजे अमेरिकेत आणि जगात असे प्रयोग झालेले आहेत. शेतकऱ्यांचं कर्ज फेडणं जे आहे ना, त्याच्यासाठी एक वेगळा सायंटिफिक प्रोग्राम माइंडसेट बनवायला पाहिजे. तो मी करू शकतो. मला हा गुंता कळलेला आहे. आणि हे करताना शेतकऱ्यांचा स्वतःचा पर्सनल कसा भाव वाढेल, त्यांचं ब्रँडिंग कसं होईल, आणि शेतकऱ्यांचे स्वतःचे कोड आणि QR कोड करून त्यांना त्यांच्या मालाचा भाव कसा मिळवता येईल, त्याची व्हॅल्यू कशी वाढवता येईल, आणि त्याचे ॲसेट्स कसे क्रिएट करता येतील, आणि ह्याचा बँकिंग सिस्टमला पण फायदा होईल. आणि शेतकऱ्यांना सतत जे कर्ज घ्यावं लागतं, कारण तो व्यवसाय नाही आहे शेती, तर ह्याची बांधणी कशी करायची, स्ट्रक्चर कसं करायचं. कारण हा जो आत्ता सगळा जो बँकिंग आणि शेतकऱ्यांचा जो चालला आहे ना, हा सगळा फ्रॉड आहे. ही सिस्टमॅटिक फ्रॉड आहे. शेतकरी कधीही कर्जमुक्त होणार नाहीत. ही रचनाच अशी आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. व्याजदर वगैरे वगैरे सगळे हे सगळं कोलॅप्स झालेलं आहे, युजलेस आहे. नुसतं सबसिडी देऊन, माफी देऊन, कर्जमाफी, पैसे देऊन डायरेक्ट ट्रान्सफर होणार नाही. त्याला खूप वेगळ्या पद्धतीने हँडल करावं लागेल. एकरी उत्पादन वाढवावं लागेल, क्वालिटी वाढवावी लागेल, मार्केटमध्ये डायरेक्ट ट्रान्सफर द्यावं लागेल. खूप अशा पॅकेज पद्धतीने तो पैसा गुंतवून शेतकऱ्यांना ताकद द्यावी लागेल. आणि ते करण्याचा माझ्याकडे प्लॅन आहे. देता का मला तुम्ही मुख्यमंत्रीपद 3 महिन्यासाठी? मी करतो शेतकऱ्यांना कर्जमुक्त 3 महिन्यात.